साहित्य संमेलनामध्ये विस्कळीत कार्यक्रमामुळे कवी इंद्रजित भालेराव नाराज असल्याचं कळतंय। कार्यक्रम अर्धवट सोडून कवी इंद्रजित भालेराव निघून गेले। कालचा कार्यक्रम आज झाल्यामुळे कवी भालेराव हे नाराज होते अशी माहिती समोर येते। विस्कळीत नियोजनाचा साहित्य संमेलनातील कार्यक्रमाला फटका बसलाय। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे सध्या आपल्या सोबत आहेत। भारती, विस्कळीत नियोजनाचा फटका बसल्याचं दिसतंय, कवी नाराज झाल्याची ही माहिती आहे, काय नेमकं घडलं? तू जी सांगितली त्याच्यापेक्षा थोडी वेगळी माहिती आहे। माहिती अशी आहे की काल साहित्य संमेलनात निमंत्रितांचं कवी संमेलन होणं अपेक्षित होतं, मात्र काल 2 उद्घाटनाचे कार्यक्रम झाले आणि त्या कार्यक्रमांमुळे 9:30-10 पर्यंत उद्घाटनाचा कार्यक्रमच चालला आणि हे कवी संमेलन कालच्या ऐवजी आज घेण्यात येणार असं जाहीर केलं गेलं। मात्र आजही कवी संमेलन सुरू असतानाच अचानक संयोजकांकडनं किंवा जी अँकर होती तिच्याकडनं सांगितलं गेलं की आता आपण अर्ध्या तासाचा ब्रेक घेतोय आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा कार्यक्रम सुरू करू। आता हा प्रकार म्हणजे ब्रेक घेऊन मध्येच कार्यक्रम थांबवायचा आणि कार्यक्रम पुढे न्यायचा हा न पटल्यामुळे कवींनी एकत्रितरित्या ठरवलं की आपण आता हा कार्यक्रम लवकर संपवायचा, गुंडाळायचा आणि त्यात या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले इंद्रजित भालेराव हे मात्र नाराज होऊन कार्यक्रमाचा जो उत्तरार्ध होता, शेवटचा भाग होता, त्यात निघून गेले। खरं तर ते अध्यक्ष होते, निमंत्रितांचं कवी संमेलन होतं ज्यात महाराष्ट्रातले नामवंत कवी सहभागी झाले होते। सिसिलिया कारवालोन सारख्या कवयित्री त्या कार्यक्रमात होत्या, वर्जेस सोलंकी सारखी नावं होती, त्यामुळे मोठे कवी होते आणि त्यात हा विस्कळीतपणाचा मोठा फटका बसला आणि कालचा कार्यक्रम आज झाला आणि त्यातही पुन्हा ब्रेक घ्या आणि थोड्या वेळाने कार्यक्रम करा अशा पद्धतीने संयोजकांकडनं सांगितलं गेलं। त्याचा हा सगळा परिपाक होता। निश्चित भालेराव अचानकपणे निघून गेले आणि नेमकं काय घडलं हे आता आपण स्पष्टपणे ऐकलेलं आहे। धन्यवाद भारती या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।